आज डिसेंबर 28, 2025 आम्ही नवोदय आंबा परतूर जिल्हा जालना येथे जाणार आहोत. आज शाळेचा गेट टुगेदर आहे. सकाळची रेल्वे छत्रपती संभाजीनगरवरून 7 वाजेला आहे. दिदीची असते व्हाईट सॉक्स कुठे तुझे? आता रेल्वे ना तिकडे आहे बाजूला. हो, फर्स्ट टाइम रेल्वे ना, फर्स्ट टाइम रेल्वे मध्ये आपल्याला. हा आमचा फॅमिलीचा पहिलाच रेल्वे प्रवास आहे. साईनी काव्यानी याच्या अगोदर कधीच रेल्वेमध्ये प्रवास केला नव्हता, त्यामुळे मुलांची एक्साइटमेंट थोडी जास्तच आहे. विंडो सीट भेटल्यामुळे ते आणखीच खुश आहेत. आणि थंडी जास्त आहे कारण सध्या हिवाळा चालू आहे. हवा खूप आहे, थंडी, तरी पण त्यांना बाहेरचा नजारा पाहायचा आहे विंडोतून. सध्या आम्ही छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या मध्ये आहोत. 2 तासाने परतूर येईल. परतूरला आम्हाला जायचंय. संभाजीनगर ते परतूर असा आमचा हा पहिला रेल्वेचा प्रवास आहे. समोसे खायचे का? समोसे, ट्रेनचे समोसे नाही आहे ना. तरी मी सोडून आलो खारी घ्यायचे मग शेंगदाणा, खारी शेंगदाणा, चला जायचं आपल्याला शाळेकडे. आपलं शाळेत नवोदय विद्यालय हे आंबा या गावी आहे. ते परतूर शहरापासून 5 किलोमीटर दूर आहे. त्यासाठी रिक्षाने तिथे जावे लागते. स्कूल जवाहर नवोदय विद्यालय आंबा परतूर जिल्हा जालना ही माझं पहिली शाळा आहे. इथे मी 5वी ते 12वी म्हणजे 5वी नंतर 6वी, 6वी ते 12वी इथे शिक्षण घेतलेलं आहे. आज तब्बल 22 वर्षानंतर इथे मी आलो आहे. ही आमच्या शाळेची मेन एंट्री आहे. इथे आता भरपूर काही चेंजेस झाले आहेत, परंतु तरीही जुन्या आठवणी ह्या मनात रेंगाळत आहेत. हा जो मोठा हॉल दिसतोय तो MP हॉल असे आम्ही त्याला म्हणायचो. त्यानंतर आता हे नवीनच इथे डेव्हलप केलेलं दिसत आहे. सायन्स इक्विपमेंट किंवा त्यासारखे वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या दिसत आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे आहेत. त्यानंतर सायन्सचे एक्सपेरिमेंट आपण इथे पाहू शकतो. हा नवीन डेव्हलप केलेला एरिया आहे जो आमच्या वेळेस नव्हता. मनाला खूप छान वाटतं ह्या नवीन कृती पाहून. मुलांनी इथे थोडासा खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर ही आहे शाळेची एंट्री, जिथे आम्हा विद्यार्थ्यांच्या स्वागतांची तयारी केलेली होती. विस्तीर्ण असा शाळेचा परिसर, जिथे आम्ही कधी काळी खेळलो बागडलो होतो. ही आहे शाळेची घंटा. हे जे झाड दिसतंय उजव्या बाजूला, यावरती शाळेची घंटा लटकवलेली होती आणि इथनं आम्ही जायचो.
ही आहे काव्य घंटा वाजवते. तर या आहेत जुन्या आठवणी. हा MP हॉलची समोरची बाजू ही शाळेचे एक गेट, साईड गेट आपण म्हणू शकतो. इथे बाजूलाच वॉशरूम्स आहेत मुलांचे आणि मुलींची. त्यानंतर ही लायब्ररीकडची एंट्री. समोर लायब्ररी दिसते आहे. इथे पूर्वी आम्ही पुस्तके वाचायचो. हा आहे माझा 11वीचा क्लास. इथे मी 11वीला शिकत होतो आणि याच बेंचवर मी बसायचो. आज बऱ्याच वर्षानंतर इथे बसून मी पाहिले कसे वाटते आहे. त्यानंतर जुन्या आठवणी, वेगवेगळ्या आठवणी आणखी ताज्या होऊ लागल्या. या वर्गाच्याच बाजूला दुसरा वर्ग जो आहे तो आहे 12वीचा वर्ग. त्यानंतर या बाजूला वेगवेगळ्या लॅब्स होत्या. सायन्स लॅब, सोशल सायन्स लॅब. हा आहे वरचा मजला. या वरच्या मजल्यावर आमचे 9वी 10वी हे वर्ग होते. चला म्हटलं पाहू आपण आज इकडे कसे आहे. खूप वर्षानंतर मी इथे आलो होतो. हा उजव्या साईडचा 7चा क्लास माझा होता. त्यानंतर समोर 8वीचा क्लास होता आणि या मागच्या बाजूला 9वी आणि 10वीचे क्लास माझे होते. ही सर्व जागा मी माझ्या आयुष्यात अनुभवलेली आहे. हा सर्व परिसर मला काही नवीन नाही. आता ज्याकडे आपण जात आहोत हा एक वेगळाच भाग आहे जिथे आम्ही फावल्या वेळेमध्ये अभ्यास करायचो. इकडे मोठे असे ओपन टेरेस आहे. पूर्वी इथे या ग्रिल्स नव्हत्या, सर्व काही ओपन होते. आजही आपण इकडे जाऊ शकतो. तर हा जो परिसर आहे इथे मोठे टेरेस आहे. या टेरेसवर बसूनच आम्ही अभ्यास करायचो. इथेच आम्ही खूप वेळ घालायचो कारण इथे शांतता असायची. आता पुन्हा आपण खाली वापस आलो आहोत. ही आहे मेन एंट्री. इथनं विद्यार्थी आत येतात अभ्यास करण्यासाठी. आपण शाळेची मेन बिल्डिंग म्हणू शकतो. दोन्ही बाजूनी छानसे चित्र इथे रंगवले होते. हा आहे पूर्ण शाळेच्या परिसराचा व्ह्यू. ग्राउंडवरती आपण आलो आहोत. इथेच डबल बार आणि त्याच्या बाजूला सिंगल बार असे 2 बार होते. यावरती मी संध्याकाळी व्यायाम करायचो आणि त्यानंतर आमचे डिनर असायचे. एवढे मोठे ग्राउंड कुठल्याही शाळेला नसेल. खूप मोठे असे इथे ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती संध्याकाळच्या वेळेला मुलांची मुलींची खेळ होतात. सकाळी पण शाळेच्या वेळेत इथे खेळ होतात. हे पूर्ण ग्राउंड मुलामुलींनी भरून जाते. आता आपण पाहू शकतो इथे कोणी नाही कारण विद्यार्थी सर्व हॉस्टेलला गेलेले आहेत. कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. आम्ही थोडे लवकर आलो होतो त्यामुळे म्हटलं की थोडी शाळा फिरून पाहावी कारण जवळपास 20-22 वर्षानंतर मी इथे वापस आलो होतो. विस्तीर्ण असा हा परिसर आहे. मुलांनी बास्केटबॉल खेळण्याचा आनंद घेतला. इथे एकदम छानसे असे बास्केटबॉल कोर्ट आहे. तिथे काव्य आणि स्वराज साई दोघंही खेळत होते. मनमुराद आनंद घेत होते कारण प्रोग्राम सुरू होण्यास आणखी वेळ होता. तर आता येऊया प्रोग्रामकडे. आज आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेने निमंत्रित केले होते आणि याचे औचित्य साधून आम्ही इथे आलो होतो. सुंदरशी अशी सजावट केली होती. शिक्षक वृंद, विद्यार्थी आमचे स्वागत करण्यास उत्सुक होते. स्वागताची तयारी सुरू झाली होती. सर्वच जण खूप वर्षांनी भेटत होतो. एकमेकांशी गप्पा करत होतो. विद्यालयाचे प्राचार्य आमच्या सर्वांचे स्वागत करत होते. सर्व विद्यार्थी आता मुख्य हॉलकडे निघाले होते जिथे विद्यार्थ्यांनी आमच्यासाठी सरप्राईज ठेवले होते कारण आमच्या स्वागतासाठी
त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य गायन ठेवले होते. हे पाहून आमच्या शाळेतील आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. कारण आम्ही पण इथे असेच बसलेलो असायचो आणि इतर पाहुण्यांचे स्वागत करायचो. आज आमच्यासाठी हे विद्यार्थी इथे बसले होते, आमचे स्वागत करत होते. आमच्यासाठी यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती स्टेजवरती करून दाखवल्या. हे सर्व पाहून मन अगदी आनंदून गेलं होतं. बरेचसे लोक हे आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आता पोहोचले होते. हे आहे आमचे शाळेचे हॉस्टेल, जिथे आम्ही 6वी ते 12वी वास्तव्य केलं होतं. आता या गोष्टीला 22 वर्षे होऊन गेले, परंतु आजही असे वाटते की आम्ही इथे राहत आहोत. त्यानंतर हा आहे भोजन कक्ष, जिथे कधी काळी आम्ही जेवण करत असू. आज या ठिकाणी आम्ही पाहुणे म्हणून होतो आणि पाहुण्यांसाठी जेवणाचा बेत आखलेला होता. खूप वर्षानंतर आमच्या मेसचे जेवण आम्ही जेवलो. संध्याकाळची वेळ झाली होती. सर्वजण ग्राउंडवरती आले होते. इथे विद्यार्थी आणि आम्ही माजी विद्यार्थी मिळून खेळत होतो. कारण बालपण हे खेळण्या वाचून राहू शकत नाही. आमचा साई इथे मुलांसोबत खेळण्यात दंग होता. त्याने एवढे मोठे ग्राउंड पहिल्यांदाच पाहिले होते. शहरात इतके विस्तीर्ण ग्राउंड दिसणे हे क्वचितच आहे. सर्व विद्यार्थी हे खेळण्यात दंग होते. दिवस कुठे गेला समजले नाही. संध्याकाळची वेळ होत होती. आता मात्र आम्हाला वापस निघण्याची वेळ झाली होती. कारण संध्याकाळी पुन्हा ट्रेनने वापस छत्रपती संभाजीनगरला यायचे होते. असा हा आमचा पूर्ण दिवस शाळेमध्ये गेला व आम्ही आता वापस निघालो होतो. खूप साऱ्या दिवसभराच्या आठवणी मनात साठवून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आम्ही इथे वापस येऊ या निश्चयाने शाळेच्या गेटच्या बाहेर आलो व आमच्या प्रवासाला सुरुवात झाली वापस येण्यासाठी. पुढच्या वर्षी नक्की वापस येऊ हा निश्चय मात्र आम्ही केला. संध्याकाळचे 7:45 वाजले होते. ट्रेन आज अर्धा तास उशिरा धावत होती. त्यामुळे थोडा वेळ होता तर आम्ही रेल्वे स्टेशनवरती फोटोशूट करत होतो. मुलांनी दिवसभर खूप मस्ती केली होती. आता मात्र वेळ होती घरी जाण्याची. थोड्याच वेळात रेल्वे आली आणि मुलांनी पहिल्या वेळेस रेल्वे बसच्या वरती कसे बसतात याचा अनुभव घेतला.